नमस्कार मंडळी, मी अनु स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी मी बाहेरचं झाडून घेतलं आणि मग लगेच लादी क्लीन करूया म्हटलं, म्हणून लादी देखील क्लीन करायला घेतली. आणि घर जर स्वच्छ सुंदर नीटनेटकं असेल तर राहायला देखील मस्त फ्रेश वाटतं आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते त्या घरामध्ये. तर आमचं देखील असंच आहे, सगळ्या वस्तू जिथल्या तिथं व्यवस्थित असल्या की बरं वाटतं. त्यानंतर आज नाश्त्यामध्ये होते मस्त असे थालीपीठ, ताई बनवत होत्या. म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून घेऊयात, म्हणून मी ते एक व्हिडिओ काढायला आलेले होते. याआधी बरेच थालीपीठ बनवून झालेले होते, म्हणून आपल्या तव्याची हालत अशी झालेली आहे. मी तर जवळपास 7वा ते 8वा थालीपीठ असेल तेव्हा मी शूट घेते. तर मस्त असे थालीपीठ बनवलेले होते, सोबतच मुगाची उसळ, शेंगदाण्याची चटणी आणि ताक बनवलेलं होतं. आणि आमच्या अन्वी मॅडमचा आवडीचा विषय तो म्हणजे ताक. तिने आवडीने ताक पिलं. त्यानंतर आलेल्या होत्या आत्या वगैरे. त्यानंतर आमच्या चुलत सासूबाई पण आलेल्या होत्या. सगळ्यांनी मस्त असा मिळून नाश्ता केला आणि एकादशी होती म्हणून वरईचा भात देखील बनवलेला होता. त्यानंतर डायरेक्ट घेतला मी इव्हनिंगचा व्लॉग. संध्याकाळी मस्त अशी दिवाबत्ती केली. कापूर जाळला की एकदम फ्रेश, आनंदी आणि नकारात्मक जी ऊर्जा असते ती बाहेर निघून जाते. त्यानंतर घेतलं मी स्वयंपाक बनवायला रात्रीचा. आज बनवायची होती शेवयांची खीर, म्हणून मी तर दूध घेतलेलं आहे, जवळपास 1 लिटर आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे इथं घेतले मिल्क पावडर. छान अशी पाण्यामध्ये मिक्स करायची आणि त्याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. मस्त अशी स्लरी बनवून घ्यायची. तिथं दूध उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे. अजून दूध उकळतं आहे तोपर्यंत इथे मी ड्रायफ्रूट्स कट करून घेते आहे. काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि एका बाजूला मी केशर देखील दुधामध्ये भिजत टाकलेलं आहे. आता इथे घेते मी 1 ते 1.5 चमचा तूप. तूप आपल्याला जास्त घ्यायचं नाही आहे, नाहीतर मग खिरीमध्ये सगळं तूपच होतं, म्हणून फक्त छोटा 1 ते 1.5 चमचा घ्यायचा. त्यामध्ये शेवया टाकल्या, त्या घरी बनवलेल्या शेवया आहेत, छान अशा भाजून घ्यायच्या. दुधामध्ये मी ऑलरेडी साखर टाकून छान असं उकळून घेतलं. त्यानंतर मिल्क पावडर मिक्स केली. मग शेवया आणि ड्रायफ्रूट्स जे होते ते देखील तुपामध्ये फ्राय करून घेतले आणि आता याच्यामध्ये ॲड करते आहे. दूध आणि केशर देखील ॲड केलं. त्यानंतर विलायचीची पूड देखील ॲड केली. मस्त अशी आपली शेवयाची खीर बनून रेडी झाली.